नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून सारेजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून सारेजणी मासिकाने विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतला आहे आणि या प्रकल्पामध्ये स्त्री चळवळ आणि मी याविषयी आपण विविध क्षेत्रातल्या व्यक्तींशी गप्पा मारतोय. आज आपल्याकडे आली आहे शुभांगी मुळे. नमस्कार शुभांगी. शुभांगी ही चांगुलपणाची चळवळ या दिवाळी अंकाची संपादक आहे. ती फिजिक्समध्ये लेक्चरर होती काही दिवस, नंतर संगीत शिकलेली आहे. असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याकडे आलेलं आहे. त्याच्यामुळे खूप मज्जा वाटते. आपण गप्पा मारूया वेगवेगळ्या याच्यावरती. नक्कीच. तू मला सांग की तुझ्या आयुष्यात स्त्री चळवळ प्रथम कधी आली? खरं सांगायचं म्हटलं तर स्त्री चळवळ ही माझ्या आयुष्यात आलेली नाही, पण जसं जसं आपण आयुष्यात अनुभव घेत जातो तसं तसं लक्षात येतं की अरे ही स्त्री चळवळ खरोखर गरजेची आहे आणि अजूनही स्त्री पुरुष समानता पाहिजे तशी नाहीये. त्याच्यात एक सुधारणा होत गेलेली आहे, पण तरी सुद्धा कुठेतरी पुरुष प्रधान संस्कृती ही डोकावती आहे. तर त्यामुळे स्त्री चळवळीत आता भाग घ्यायला मला आवडेल. अरे वा, खूपच छान. तुझं स्वागत आहे चळवळीमध्ये. मला सांग, तुझं बालपण कसं गेलं आणि कुठे गेलं? माझं बालपण अतिशय सुंदर गेलं असं मला खरंच म्हणायला आवडेल. आणि माझं माहेर नाशिकचं. माझे वडील आता नाहीयेत हयात. सुरेश दत्तात्रय चिंचाळकर, ते सिक्युरिटी प्रेसमध्ये चीफ कंट्रोल ऑफिसर होते. माझी आई सुषमा चिंचाळकर आहे, अतिशय उत्साही आहे. ती नाशिकला शाळेत शिकवत होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही तिघी बहिणी, आणि आम्हा तिघी बहिणींना इतकं सुंदर वाढवलं आई वडिलांनी की कधीही आम्हाला असं भासू दिलं नाही की आम्हाला भाऊ नाही, आम्ही मुली आहोत, असं आम्हाला कधीही त्यांनी कुठल्याही टप्प्यावरती हे भासू दिलं नाही. आणि ह्याचं मला आत्ताही विशेष जाणवत आहे. म्हणजे मला आधी असं वाटायचंच नाही की मुली आणि मुलांमध्ये काही फरक आहे, पण जसं जसं वय वाढत गेलं, जसं जसं आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर लोक भेटत गेले, तसं तसं मला लक्षात आलं की अरे आपण मुली आहोत आणि आपण मुलगा नाही आहोत. सो आपल्या आई वडिलांना फक्त मुली आहेत हे काहीतरी कमतरता आहे असं पुढे पुढे लक्षात आलं. कारण मी लहान असताना मला रस्त्यात कोणी भेटायचं, कुठेतरी दुकानात भेटायचं, विचारायचं अरे तू चिंचाळकर बहिणीची मुलगी का? मी म्हणायची हो. तुला किती बहिणी भाऊ? मी म्हणायचे मला 2 बहिणी. मग भाऊ नाही का? तुम्ही तिघी बहिणी का? मी म्हणायचे हो. तर मला हे असा प्रश्नाचं म्हणजे मी खूप अगदी अभिमानाने याचं उत्तर द्यायचे. घरी येऊन माझ्या आईलाही सांगायचे, पण आई याच्यावर कुठलंही रिॲक्शन द्यायची नाही. म्हणजे आम्हाला कोणालाही काही बरं नाही तर आपण प्रत्येकच आपल्या मुलाची शुश्रूषा घेतोच, पण अतिशय उत्तम असे ड्रायफ्रुट्स देणं, परीक्षेच्या वेळेस वेगवेगळी पद्धतीने काळजी घेणं, परीक्षेच्या ह्याच्यात उत्तम मार्क मिळण्यासाठी अतोनात आई वडिलांचे प्रयत्न. आणि नुसतं तेवढंच नाही तर आता गाण्याच्या ह्याच्यात 5वीतच मला आईनी गाण्याच्या क्लासला घातलं. तेव्हा मला माहिती नव्हतं, शास्त्रीय संगीत मी विशारद केलंय. आणि सांगायला आनंद होतो की गान सम्राज्ञी स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या हस्ते माझा सत्कार झालाय. अरे वा. आणि कुठे झाला? नाशिक? नाही, हा पुण्यातच झाला काही वर्षांपूर्वी. आणि दलाई लामांचे आशीर्वाद माझ्या गाण्याला लाभलेत. म्हणजे ते असे समोर येऊन त्यांनी आशीर्वाद दिले गाणं चालू असताना. तर असे 2 अतिशय खूप सुंदर असे प्रसंग माझ्या जीवनात घडले. पण ह्याचं सगळं श्रेय मी माझ्या आई वडिलांना देते, कारण त्यांनी तितक्याच ओढीने आपल्या मुलांना कसे संस्कार करता येतील आणि पुढे कसे ते उत्तम आयुष्य जगतील याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि कुठेही त्यांनी असं भासवलं नाही की तुम्ही मुली आहात. म्हणजे तिन्ही मुलींना त्याच ताकदीने त्यांनी वाढवलं. तुझ्या दोघी बहिणी काय करतात? दुसरी बहीण आहे ती अमेरिकेत असते, तिने पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्युटर्स मध्ये केलं. आणि तिसरी बहीण आहे, तिने बीकॉम केलं. ती पण अकाउंट्स रिलेटेड नोकरी करते. माझी दुसरी बहीणही जॉब करत होती अमेरिकेत. तर सगळ्या जणींना आम्ही उत्तम रीतीने आम्हाला आत्मविश्वास दिला आणि आपण काहीतरी चांगलं करू शकतो असं आम्हाला संस्कार मिळाले. तू शिकली काय? फिजिक्स किती? एमएससी? मी ऍक्च्युली बीएससी फिजिक्स विथ इलेक्ट्रॉनिक्स केलं, एमएससी फिजिक्स विथ इलेक्ट्रॉनिक्स केलं. आणि मी तिथे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजमध्ये मी शिकवत होते. सिनियर कॉलेजला HM इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्स असं त्या कॉलेजचं नाव. तिथे मी 3 वर्ष सिनियर कॉलेजला शिकवत होते. मग लग्न झाल्यावर पुण्याला नाही, अरेंज्ड मॅरेज. मला ऍक्च्युली पुण्याला यायची खूप ओढ का होती तर मला गाण्यात प्रगती करायची होती. म्हटलं
पुण्यात गाण्याला जास्त स्कोप आहे, सो आपल्याला पुण्याचं स्थळ पाहिजे आणि ते नशिबाने मिळालं. काय करतो नवरा? आमचा व्यवसाय आहे, आम्ही ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला प्लास्टिक मोल्डेड कॉम्पोनंट सप्लाय करतो. आमच्या नऱ्हे आणि चाकणला कंपनीज आहेत, त्यामुळे मिस्टरांनी ME केलेलं आहे आणि पूर्णपणे व्यवसायाचं वातावरण घरात पहिल्यापासून होतं, पण मी त्यात रुळले आणि मी त्यात काहीतरी मदत करायला लागले, त्यात आपलं काहीतरी काम सुरू केलं आणि एकीकडे गाण्याचे मला घरनं खूप चांगला सपोर्ट मिळाला. हे महत्वाची गोष्ट की सासरहून गाण्यात मी काहीतरी करावं अशी त्यांची मला खूप चांगली एक सपोर्ट आणि त्यांना अभिमान होता, अरे ही गायिका आहे तर हिने अजून काही चांगलं त्यात प्रगती करावी. मिस्टरांची तशी इच्छा होती, असं करत ती प्रगती होत गेली. आणि एक मुलगा आहे, आता त्याचं लग्न ठरलंय त्याची गोष्ट, आणि मुलांनी MS केलंय इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मध्ये, BE केलं त्यांनी आणि नंतर MS केलं. तो आता आमच्याच घरच्या व्यवसायात आहे, पुढे चालवणार तो व्यवसाय, त्याच व्यवसायात आहे. आणि माझी सून होणारी, तिचं नाव आहे अश्विनी जोशी, आणि सांगायला आनंद होतो की तिने BE केलंय, MTech केलंय सायबर सिक्युरिटी मध्ये आणि सध्या ती SAP लॅब्स बँगलोरला जॉब करते आणि आता पुण्याला येणार. बरं, आणि मग ती तुमच्या इंडस्ट्रीमध्ये जॉईन होईल का तिच्यात करणार? हा, तिचं IT तिचं सेक्टर आहे, त्यामुळे त्यात ती जॉब करणार. ओके, अशी एकूण बॅकग्राऊंड आहे. आणि संगीताचे कार्यक्रम करत असताना, म्हणजे आपण थोडं स्त्री पुरुष समतेकडे येत असताना, पूर्वीच्या काळात तर बायकांनी असं सामाजिक सार्वजनिक गाणं म्हणजे बरं समजत नव्हतं, मग हळूहळू ते व्हायला लागलं, म्हणजे तुझ्या पिढीपर्यंत स्थिरावलं होतं. तर आता तुझे जेव्हा अशा संगीताच्या मैफिली होतात तेव्हा तुला एकूण पुरुषांविषयीचा किंवा स्त्री पुरुष संबंध, म्हणजे ते स्त्री पुरुष प्रेक्षक आहेत, ते एकत्र बसले छान दाद देत आहेत, असं असतं का बायका एका बाजूला पुरुष एका बाजूला? नाही, इथे स्त्री पुरुष समानता खरोखरी मला तरी बघायला मिळाली, मी सांगते टचवूड. कारण की आम्ही सगळे इतक्या खेळीमेळीने त्यात असतो, म्हणजे गायक वादक, माझ्या शेजारी एक गायक बसलेला असतो, इकडे गायिका बसलेली असते, निवेदन करणाऱ्या तुमची खास मैत्रीण नीना भेडसगावकर असतात, ज्या खरंच खूप अभ्यासपूर्ण निवेदन करतात. आणि समोर प्रेक्षक पण असं कधीच म्हणत नाही अरे ही बाई आहे म्हणून हिला कमी दाद, हा पुरुष आहे म्हणून कमी दाद. तर ही सुधारणा समाजात झाली आहे की आज बायकांना पण तेवढ्या मानाने बघितलं जातं. किती किती मोठ्या दिग्गज कलाकार बायका आहेत, होऊन गेलेल्या आहेत, तर सगळ्यांना मान सन्मान मिळालेला. तर ह्या कलेच्या क्षेत्रात मला असं काही आढळलं नाही, किंवा घरनं पण मला सपोर्ट खूप असायचा की समजा माझा रात्रीचा कार्यक्रम असेल तर नंतरचं आवरणं, माझे आता सासूबाई 20 वर्ष झाले त्या नाहीयेत, तर सासऱ्यांनी मागचं आवरणं त्या अन्नात टाकणं वगैरे असं केलं. म्हणजे मिस्टरांना एवढं त्याच्यात हे नसायचं आवरण्याचं मागचं, पण सासरे आत टाकायचे. किंवा अजूनही सासरे आहेत तर ते म्हणतात काय करायचंय मला सांग, तू बिझी असशील तर मी ते करून घेतो किंवा करतो. हा, त्या मनाने मिस्टर असं म्हणत नाही, म्हणजे आता मला माहिती नाही याचं मागचं काय कारण, पण ते काही असं म्हणत नाहीत की मी आवरून टाकतो. पण सासरे म्हणतात, तर मी म्हणते काही का असे ना, पण आपलं तर काम होत आहे ना. फक्त कुठे ना कुठेतरी अजून हे आहे पुरुष प्रधान संस्कृती, हे मला ह्यातून थोडंसं नमूद करावंसं वाटतं. म्हणजे बरोबर. आणि स्त्री पुरुष समतेचा विचार तुझ्या मुलापर्यंत तू कसा पोचवलास का पोचलास? नाही, अजून मी थोडेसे प्रयत्न करायला हवेत असं मला नक्कीच वाटतं. कारण आता मुलाचं लग्न ठरलं तर मी त्याला म्हणते अरे तू जसा आता करिअर करतोयस तशीच आपल्या घरात येणारी मुलगी पण करिअर करणारी आहे. तर हे तूही लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला, म्हणजे तिन्ही घरात काम करणं हे आता आपले रूढी परंपरेप्रमाणे आहे, पण तरी सुद्धा तू पण थोडंसं जिथे तिला गरज आहे, जिथे आम्ही दोघी करत असताना कुठे आम्हाला मदत लागेल तिथे तू पण मदत केली पाहिजेस, असं कुठेतरी मी त्याला सांगायला सुरुवात केली आहे. पण कसं घेतोय ते नाही, थोडं मी त्याला किचन मधलं सांगते, अरे झालंय तेवढं अन्नात टाकणं, म्हणते अरे टेबल पुसतोस का, तो म्हणतोय एवढं नको आता. म्हणजे हळूहळू चाललंय. हा, पण मी त्याला थोडं सांगतेय की पुढे तुमच्या दोघांचा संसार हा उत्तम होण्यासाठी तुला कुठे ना कुठेतरी तिच्या बरोबर मदतीचा हात पुढे करावा लागेल. मग तो किचन मध्ये असो, मग तो इतर काही हॉलची रंगरंगोटी असो, काही असो, म्हणजे घरामध्ये तुझी इन्व्हॉल्वमेंट
पाहिजे असं मी थोडं सांगायला सुरुवात केली. ओके. कारण तुला असं पण झालं ना, एकच मुलगा आहे, त्याच्यामुळे मुलगा मुलगी मग तो परत वगैरे असं कधी झालंच नाही. ते खरंच नाही. तो आता खरं म्हणजे सून आली की जास्ती होईल, सून आली की होणार. पण मी त्याची पूर्वतयारी सुरू केली. पण कसं की बायकांबद्दल खूप आस्था असते. कारण मी हे छातीठोकपणे खरंच सांगू शकते, ते चूक का बरोबर माहित नाही, पण बायका ह्या खूप जास्त सिन्सिअर असतात आणि त्यांना टार्गेट कंप्लीट करण्याची ओढ ही पुरुषांपेक्षा अधिक जास्त असते. हे माझं विधान कदाचित खूप बोल्ड असेल, कदाचित ते स्वीपिंग स्टेटमेंट म्हणतो असं असू शकतं, पण माझा अनुभव आहे की पुरुषही असतात सिन्सिअर, पण बायका ह्या नक्की बऱ्याच पर्सेंटनी मला सिन्सिअरिटी जास्त दिसते. त्यामुळे मी माझ्या मुलाला म्हणते, अरे लग्नानंतर असं होऊच शकतं की तुझ्या बायकोचं कौतुक जास्त होऊच शकतं, कारण ती मला पर्टिक्युलर वाटतीये जास्त. तर फक्त तुला हे लक्षात घेतलं पाहिजे की आता दिवस बदलले आहेत. आपल्याला संसार जर आनंदाने करायचा तर आपल्याला बायकोची सायकोलॉजी जाणून घेणं, जसं तिने त्याची जाणून घेणं, तसं त्यांनी पण तिला समजून घेणं गरजेचं आहे, असं मला थोडक्यात जो माझा अनुभव आता जो मला येतो तो त्या प्रकारचा. मला वाटतं की तुझ्या संगीताकडे परत येताना, म्हणजे ज्या यांनी तू एका यांनी समता आहे वगैरे म्हणतेस, ते खरंच आहे की आत्ता पुण्यासारख्या ठिकाणी, पण मुळात खोलात संगीतापाशीच जात असताना, म्हणजे संगीतामधल्या ज्या बंदिशी आहेत, ज्या बंदिशीमध्ये सतत बाई हीच विराणी, विहराणी आणि सौतन आणि असे जे सगळे आहेत, तर तसं तुला कधी खटकलंय का? कारण आमची साऱ्या जणीतली एक मैत्रीण आहे नीला भागवत, तुला एखाद वेळेला माहिती असेल की ती पण शास्त्रीय गायिका आहे. तर तिने अशा बंदिशी लिहिल्या आहेत आता की सततच का असं सौतन आणि या पद्धतीनेच एकूण समतेवर आधारलेल्या का बंदिशी नको? तर तुला आजवर कधी हे जाणवलं होतं का की काय सारखं? नाही, मला खरं जाणवलं नाही, कारण मी ऍक्च्युली जरी क्लासिकल मध्ये मी शिक्षण घेतलं तरी मी लाईट म्युझिकचे कार्यक्रम करते जास्त करून. आणि पण मग तिथे तर खूपच असतं, लाईट म्युझिक मध्ये तर खूपच स्त्री पुरुष विषमता आहे, म्हणजे पुरुष प्रधानता आहे ना. हो, पुरुष प्रधानता आहे, पण गाताना मला कधीच असं जाणवलं नाही. म्हणजे असं की गाताना आपण सर्व प्रकारचे फॉर्म्स गातो आणि जिथे रसिकांना द्यायची तिथे ते दाद देतात, म्हणजे इतपतच ते मर्यादित आहे. परत माझ्या बरोबरचे जे वादक आहेत, म्हणजे उदाहरणार्थ मोहन पारसनीस, अतिशय सहकार्य करणारी व्यक्ती आहे, की कधीही आम्ही प्रॅक्टिस करतो, किती वेळेला आम्ही त्याबद्दल विचार करतो. त्याच्यानंतर जे कोण म्हणजे सगळे पुरुष वादक असतील तर त्यांचं सहकार्य उत्तम लाभलंय मला. त्यामुळे मला असं कंटेंट विषयी तू विचार नाही केलास की, म्हणजे जसं आपण सौतन विषयी बोललो तसं काही, म्हणजे भावगीतांमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला स्त्रिया खूप भावनाशील आणि अशा, आणि फार नवऱ्याच्या बाबतीत म्हण, प्रियकराच्या बाबतीत म्हण, म्हणजे समर्पणाची वृत्ती असते. हे जरी असलं तरी पुरुषांची पण अशी अनेक गाणी आहेत जी खूप फिलॉसॉफिकल आहे, खूप कुठेतरी सखी मंद झाल्या तारका. त्यामुळे अशी दोन्ही प्रकारची गाणी ऐकत असल्यामुळे मला असं नाही जाणवलं की अरे इथे कुठेतरी खूप विषमता जाणवतीये, असं मला तरी नाही जाणवलं. कदाचित प्रत्येकाचा अनुभव आहे तो, बरोबर आहे. तर माझ्या अनुभवात असं मला कुठेच खटकलं नाही की अरे काय आपण इथे पहा ना, इथे बायकांना कमी लेखलं जातं, इथे पुरुषांना किती महत्व देतात, असं नाही झालं असं मला जाणवलं. म्हणजे मला असं वाटतं की आपण सुरुवात आहे म्हणतो ना, काही काही वेळेला विचार करायची, त्या दिशेने बघायची, त्या प्रकाराने, तर तशा प्रकाराने तू करायला लागलीस विचार, म्हणजे कसं होतं तर जाणवू शकेल की हे एकदम लक्षात नाही येत आहे पण आतमध्ये हेच आहे बरं का, असू शकतं. कारण आमचं जेव्हा स्त्री चळवळीच्या संदर्भात असं होतं ना, काही काही वेळेला की प्रचारकही होतं पण काही काही वेळेला लोकांच्या मनापर्यंत पोचत नाही, तर आमच्या असं लक्षात आलं होतं की ही गाणी आपण घेऊया, म्हणजे हिंदी सिनेमातली, आणि मग त्या गाण्याचं अनालिसिस करून लोकांना जर सांगितलं की अरे पण याचं डीप जा कुठे, तर काय दिसतंय, तर तसं थोडं मला वाटलं. आता काही काही तुम्ही म्हणता ख्याल सौतन के घर वगैरे वगैरे, म्हणजे ह्याचा अर्थ पूर्वी बायकांच्या बाबतीतला असं होतं, अशा गोष्टी त्यांना अनुभवायला लागलेल्या होत्या, त्याच्यामुळेच ती गाणी तशी पुढे आली. बरोबर. त्यामुळे ते असू शकतं, जरी आम्हाला आता प्रॅक्टिकली नसेल जाणवत तरी
त्याच्या मागे म्हणजे हे आहे किंवा अरे संसार संसार जे आहे वगैरे अशा गाण्यांमधनं एक घरेलू बाई तिचं कसं ती कशा पद्धतीने समर्पण करते ती कशी संसाराला जास्त महत्व देते हे कुठेतरी अधोरेखित होतं तुम्ही म्हणताय. आणि सामाजिक बांधिलकीकडे येऊया की तुझ्या माहेरी असं कितपत होतं की आई काहीतरी सामाजिक काम करते किंवा वडील करतायत किंवा काहीतरी बोलतायत की समाजात काहीतरी घटना घडते आणि ती चुकीची आहे, म्हणजे जसं मी तुला स्त्री चळवळीविषयी विचारलं तसं त्या अर्थानीच काहीतरी बाईचं खूप शोषण झालंय, मग काहीतरी पेपरमध्ये असतं ना हुंडाबळी आला किंवा मारहाण झाली, बाईने आत्महत्या केली, अशा प्रकारचं असं माहेरी वातावरण किती होतं आणि सासरी किती आहे? नाही, ऍक्च्युली माहेरी वातावरण म्हणजे नोकरदार वर्ग होता, मध्यमवर्गीय होते, त्यामुळे ह्याची काही खूप चर्चा व्हायची नाही, कारण त्यांना सगळं घर संसार पैसे कसे जपून ठेवायचे, महिना अखेर पैसे कसे वाचवायचे ह्याच्याकडे फोकस होता. पण तरी सुद्धा मी हे ऐकायचं माझ्या आई वडिलांचं बोलणं ह्या पद्धतीचं की काय चाललंय, म्हणजे मुलगी झाली म्हणून काय त्या मुलीचं तोंड बघायचं नाही असं खूप चालायचं. पण त्यामुळे आमच्याकडे मला एक आठवतं की आमच्या घरी ज्या काम करायला बायका यायच्या त्या आणि आई शेजारी खाली बसायच्या आणि चहा प्यायच्या, एकत्र चहा प्यायच्या, एकत्र खाणं करायच्या, ते मात्र मी बघितलेलं आहे. आणि ते माझा खूप म्हणजे मला त्याचा ते ठसा इतका उमटलाय की मला असं वाटतं अरे सगळी माणसं एकच आहे, म्हणजे प्रत्येकाला एक डिग्निटी मिळावी, मग तो पुरुष असो स्त्री असो एलजीबीटी असो कोणी ट्रान्सजेंडर असो, पण प्रत्येकाला एक सन्मान पूर्व असं आपण एकमेकांशी वागलं पाहिजे. हे लहानपणापासून एक मिळत गेलं, आईच्या वडिलांच्या वागण्यातनं ते कळत गेलं. आणि सासरी आल्यानंतर सुद्धा घरात सगळ्यांची नुसती पळापळ धावपळ असं सगळं असलं तरी सुद्धा माझ्या सासू सासऱ्यांचे हेच होतं की माणुसकीने वागा, म्हणजे तुम्ही कोणाला हिडीस फिडीस करू नका, प्रेमाने वागा, 4 शब्द तुम्हाला एखाद्याचं नाही पटलं तर त्याला चांगल्या शब्दात सांगा, पण असं अपमान नको आणि सगळे एक समान एका विशिष्ट लेवलला तरी असतात, सगळ्यांना सन्मानपूर्वक वागवा. आणि आता मी स्वतः रोटरीमध्ये गेले 20-25 वर्ष आहे, तर रोटेरियन म्हणून सुद्धा मला एक अभिमान आहे की एक सामाजिक जाणीवेतनं आम्हाला काम करण्याची संधी मिळते. त्याच्यात काही नॉर्म्स आहेत, काही एक दिशा ठरलेली आहे, पण तरी सुद्धा सस्टेनिंग प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणात काहीतरी काम करायला मिळतं आणि एक समाधान पण मिळतं. तिथे सेवाभाव हा जास्ती सेवाभाव हा आहे, मैत्रीतनं सेवाभाव, आणि अनेक मित्रमैत्रिणी जोडले जातात ज्यांच्याशी आपण आपल्या मनातलं बोलू शकतो आणि आपल्याला खूप चांगले विचार पण मिळतात, कारण वेगवेगळ्या प्रोफेशन्स मधनं रोटरीमध्ये लोक येतात आणि आता आपल्याला पण ती सवय होते की अरे या माणसाकडनं काय आपल्याला मिळणार आहे शिकायला, ह्या माणसाचे विचार काय आहेत, त्या माणसाचे विचार काय आहेत, आपल्या जीवनात वागताना आपण आपल्याला जर अडचण आली तर आपण त्या व्यक्तीला काहीतरी विचारू शकतो, या व्यक्तीला, असं एक छान म्हणजे व्यापक होतं तुमचं, व्यापक असं मिळालंय. आणि थोडक्यात म्हणजे जगात खूप वेगवेगळे लोक वेगवेगळी कामं करतायत सामाजिक जाणीवेतनं, आणि आपण काहीच करत नाही आहोत, तर आपण थोडस तरी काहीतरी कुठेतरी करावं अशी एक मनात एक हे नेहमी कायम एक आस असते की अरे, आणि त्याच्यातूनच मग चांगुलपणाची चळवळ त्या दिवाळी अंकाकडे पोचलीस का तू? नाही, आता कसं झालं की मला खूप सांगायला अभिमान वाटतो की चांगुलपणाच्या चळवळीचे मार्गदर्शक आहेत डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे. सगळ्यांना माहिती आहेत की ते परराष्ट्र खात्याचे निवृत्त सचिव आहेत आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे माजी सदस्य आहेत. तर त्यांच्या मनात असं आहे की सकारात्मकता, सर्जनशीलता आणि समावेशकता या 3 तत्वांचा विचार करावा, आणि त्याच अनुषंगाने त्यांनी चांगुलपणाची चळवळ ही सुरू केलेली आहे. आता हे नावच लोकांना खूप आवडतं, कारण असं वाटतं की प्रत्येकामध्ये चांगुलपणा आहे, पण आपल्याला तो बघता आला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण तो जास्तीत जास्त आपला व्यापक करता आला पाहिजे. तर ह्या दृष्टिकोनातनं मुळे सरांच्या त्या चळवळीत मी जोडले गेले, आणि मग सरांनी विनंती केली की तू हे दिवाळी अंकाचं संपादन म्हणून काम करशील का. मला कुठलाच त्यावेळेस अनुभव नव्हता, पण मला एवढं नक्की माहिती होतं की चांगलं काम जर हाती आलंय तर ते आपण करूयात, जर चांगलं आहे तर ते नाही का म्हणायचं.
म्हणून मग मी ते संपादन म्हणून गेली 5 वर्ष काम करते. काय काय विषय घेतले तुम्ही त्याच्यात? आता त्याच्यात कारागृह आणि कैद्यांचे जीवन हा विषय होता. दुसरा ट्रान्सजेंडर हा विषय होता. भटक्या विमुक्त जाती जमाती हा विषय होता. संगीत हा विषय होता. तो तुझाच विषय म्हणजे. हो. आणि सगळ्यात पहिल्या वर्षी आम्ही वेगवेगळे ज्यांनी चांगुलपणा अंगीकारला अशा वेगवेगळ्या लोकांचे प्रवास कसे झाले जीवनाचे हे आम्ही त्यात नमूद केलं होतं. पण ह्या सगळ्यामधनं मला खूप एक वेगळ्या विचारांची दिशा मिळाली आणि माझ्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल मला जाणवला की बघायची दृष्टीच बदलली. समाजाकडे बघायची दृष्टी खूप बदलली. जे मी आधी होते त्यापेक्षा आता मी खूप बदलले असं माझं मला वाटतं. खूप शिकायला मिळालं. प्रचंड लोकांशी संवाद साधायला मिळाला. आणि त्याचबरोबर त्या दिवाळी अंकाचं कमर्शियल्स बघताना वेगवेगळ्या प्रायोजकांशी संवाद साधता आला आणि तो एक खूप आनंदाचा प्रवास असतो हे लक्षात आलं की काहीतरी आपल्याला चांगलं काम करायला मिळणं, त्यात मुळे सरांचं मार्गदर्शन लाभणं, इतर चांगुलपणाच्या चळवळीच्या लोकांचे मदतीचे हात मिळणं, या सगळ्यामुळे हा प्रवास खूप छान घडतोय. आणि यंदाच्या वर्षीचा विषय आहे रक्तदान, अवयवदान आणि देहदान. अरे वा, फारच महत्त्वाचा विषय. ह्या विषयाच्या निमित्ताने म्हटलं काही ना काहीतरी आपण खारीचा वाटा देऊयात साहित्यातून. आणि तुमचं पण चांगलं मार्गदर्शन मागच्या काही अंकांना मिळालेलं आहे. तुमचे विचार या निमित्ताने आम्हाला सतत मिळत असतात, हे पण छान वाटतं. हो हो. ते मला थोडं ऐकून घ्यायचं आहे की कारागृहाचा जो अंक होता त्याच्यामध्ये तुझे काय अनुभव आहेत ग? म्हणजे तू स्वतः गेली होतीस कारागृहात? हो, कारागृहात म्हणजे रादर मी गाण्याचा कार्यक्रम पण केलाय. अरे वा. पण तिथे खूप प्रोटोकॉल्स असतात. पण तरी सुद्धा काय झालं, वेगवेगळ्या तिथल्या ऑफिसर्सना मी भेटले. त्याच्यानंतर त्यांनी काही कैद्यांचे नंबर्स दिले की जे सुटून चांगले आता जीवन जगतायत, त्यांच्याशी बोलले. तिथे ज्या बायका कारागृहात आहेत त्यांच्याशी एक दोघींशी संवाद साधण्याचं हे मिळालं मला, एक औचित्य त्या निमित्ताने मिळालं. आणि हे खूप भयानक आहे असं लक्षात आलं. पण सगळ्यांच्या मध्ये असं झालं की त्यावेळेस अशी खूप डोक्यात राग घालून घेऊन काहीतरी चूक घडते आणि त्याची प्रचंड मोठी शिक्षा भोगावी लागते की म्हणजे त्या माणसाला त्याचं प्रायश्चित्त होतं पण त्याला इतकं नको नकोसं होतं कारण त्याला अनेक वर्ष त्या कोठडीत घालवावे लागतात. असं सगळं आहे. पण हे म्हणजे असं आहे की आपल्या रागावर नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. कोणीही जन्माला येतानाच गुन्हेगार नसतो, पण तो कसा कसा गुन्हेगार घडतो. म्हणजे आमचे गाण्याचे कार्यक्रम झाले तेव्हा जे तिथले कैदी होते ना ते साऊंड सिस्टीम लावत होते, ते आम्हाला चहा देत होते, ते आम्हाला पाणी देत होते. म्हणजे त्यांच्या हातातनं पाण्याची बॉटल घेताना मला जरा असं सुरुवातीला झालं असेल. हा, म्हणजे सुरुवातीला धस्स झालं. आणि आमचे गाण्याचे कार्यक्रम चालू होता तरी सुद्धा सगळे जे बसलेले होते ना स्टेजवरचे ते असेच होते. म्हणजे ते माझ्या गाण्याला दाद असं नुसतं बघायचे, कारण त्यांना एक मनात दडपण होतं की समोर एवढे जे कैदी बसलेत त्यांच्यापैकी कोणी काही केलं तर. बरोबर. पण तो एक वेगळाच अनुभव होता, कारण त्यात कैद्यांचं व्यवस्थापन हा एक विषय असतो, पोलीस व्यवस्थापन, वकिलांचं एक मत, असं खूप काही. आणि कच्चे कैदी असणं म्हणजे त्यांना न्याय मिळालाच वर्षानुवर्ष लागेपर्यंत बिचारे तिथे खटपट राहतात. त्यामुळे ना त्यांची पण बाजू खूप दयनीय असते. इकडे पोलिसांची पण बाजू खूप हे असते की थोडीशी कदाचित लोकांना समजत नाही. आणि व्यवस्थापन जे असतं कैद्यांचं म्हणजे कारागृह व्यवस्थापन, त्यांचा एक वेगळाच रोल असतो. म्हणजे हे तिघांमध्ये सुसूत्रता असणं खूप गरजेचं असतं, हे त्या वेगवेगळ्या लेखांमधनं कळलं गेलं. आणि थोडंसं चॅलेंजिंग पण झालं ते लेख घेत असताना की कुठला मॅटर काहीतरी असा घ्यायचा नाही घ्यायचा, म्हणजे कुठला असा कॉन्ट्राव्हर्शियल होत नाहीये ना. बरोबर. असं ते खूप चॅलेंजिंग होतं, पण खूप ते भयंकर पण होतं की ज्यांना जे कैदी आहेत ते एवढे जे तिथे आहेत, इतके वर्ष आहेत किंवा ज्यांचा काही निकालच लागत नाहीये. एक्झॅक्टली. आणि त्यांच्या हातात एवढी कला असते, ते एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. म्हणजे
हे काय आहे असंच मला म्हणजे खूप काय एक वेगळा नर्वसनेसच आला हे सगळं बघून त्यांचं. कारण आम्ही नारी समता मंचमध्ये आमचा एक प्रोजेक्ट होता कारागृहातल्या महिलांबरोबरचा कामाचा. त्याच्यामुळे असं आता तर ते परमिशन द्यायला खूपच किचकट झालंय, त्याच्यामुळे आपल्यालाही खरं ते करायचं होतं, पण तसं ते करू देत नाहीत. अर्थात त्यांच्या व्यवस्थेतलं आपल्याला अडचणी कळू शकतात की कशामुळे. आम्ही आमचा साऊंड सिस्टीम वगैरे जी होती ना, म्हणजे साऊंड सिस्टीम नाही नेली अर्थात आम्ही, आमचं जे काही वाद्यवृंदाचा जो प्रकार होता तो अक्षरशः असा त्यांनी इतका बघितला की त्यात नक्की काही नाही ना. बरोबर बरोबर असं त्यांनी चेकिंग खूप केलं. आणि आत गेल्यावर पण मी सांगू का एक वेगळी निगेटिव्ह एनर्जी झाली, म्हणजे खूप असं जड वाटलं मला. आणि तेच आहे की ती निगेटिव्ह एनर्जी जाणं याची खूप गरज आहे. आणि त्यासाठी म्हणजे एकूण कारागृह सुधार हे सुद्धा व्हायची गरज आहे. पण ते प्रायोरिटीवरती जातच नाही ना, म्हणजे तो सगळा जे आपण म्हणतो ना दुष्टचक्र सारखं दुष्टचक्र आहे. म्हणजे तिथल्या लोकांना इतके स्किनचे प्रॉब्लेम्स होतात, त्याच्यासाठी इतके वेगवेगळ्या संस्था काम करतायत, पण तरी सुद्धा गुन्हेगारी आणि येणारे कैदी यांची संख्या इतकी जास्त आहे. बरोबर. आणि तो सगळा म्हणजे असं सामाजिक राजकीय असं सगळं एकात एकला गुंता आहे ना, म्हणजे असं म्हणजे इतकं टेन्शन वाटतं की अरे बापरे, म्हणजे कुठलाही गुन्हा करणं हे किती भयावह आहे. आणि आपल्या रागावर नियंत्रण आपण कायम ठेवणं हे किती गरजेचं आहे. कारण तिथे खूप चांगल्या चांगल्या बायका पण आलेल्या दिसतात, त्या पण होत्या. त्यामुळे तो म्हणजे आत्ताचे जे तुझे सगळे 4-5 अंक झाले त्याला पुरस्कार पण मिळाला रोटरीचे आणि इतर सुद्धा. तुला स्वतःला कुठला अंक करत असताना सर्वात चॅलेंजिंग वाटलं? कारागृह आणि कायद्यांचं जीवन हे करताना भयंकर चॅलेंजिंग वाटलं. आणि मला खूप ते कोण वकील असतील, कोण इतर पोलीस असतील, इतर लोक असतील, त्यांना मला फोन करून बऱ्याचशा गोष्टींचं मला चर्चा करावी लागली की अरे हे कशा पद्धतीने मांडताय तुम्ही, असं मांडताय तर ते नक्की कसं मांडायचं. कारण आपण जर समाजापुढे काहीतरी एक अंक देतोय तर ते कसं मांडायचं. बरोबर. आणि सांगायला आनंद होतो म्हणजे आपल्या अंकांना दरवर्षी एक 7 ते 8 पारितोषिक मिळतात. आणि पारितोषिक मिळतात 7 ते 8 यापेक्षा सुद्धा ह्यातून आपल्याला एक प्रोत्साहन मिळतं असं आपण म्हणूयात. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा मिळालाय, पुण्यभूषण फाउंडेशन, साहित्य परिषद पुणे, साहित्य परिषद कोकण, अक्षरबंध, अक्षरमंच, छंदश्रीचा मिळालेला आहे. छंदश्रीचा आहे असं छान. म्हणजे आम्हाला काय यात एक समाधान आहे आणि पुढचं काम करताना त्याच्यातनं एक हुरूप मिळतो. येस, त्याच्यासाठी तुला खूप छान शुभेच्छा. असंच काम करत राहा, आणखीन काय काय करत राहा आणि स्त्री चळवळीमध्ये सहभागी हो, ऍक्टिव्ह हो, याच्यासाठी खूप शुभेच्छा. तुम्हाला पण खूप धन्यवाद. आज तुम्ही मला ही विचार मांडण्याची संधी दिली. धन्यवाद. थँक्यू. आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मिळून साऱ्या जणी मासिकाच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.